काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर झाली असून यामध्ये धुळे लोकसभेत माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव आहेत। ताई, काय सांगाल, तुम्हाला धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जी आहे ती महाविकास आघाडीकडून अधिकृत जाहीर करण्यात आली आहे? धुळे लोकसभा मतदारसंघाची माझी जी उमेदवारी आहे ती काँग्रेस पक्षाच्या सर्व पक्षश्रेष्ठींनी, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मला ही उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चितपणे त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी सार्थपणे त्या ठिकाणी संपादन करेन आणि मी सर्व मतदार बंधू भगिनी जे धुळ्यातले आहेत Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। तर त्यांच्या आशीर्वादाने जर मी निवडून आले तर धुळ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन। धुळ्याचे जे काही प्रश्न असतील, मग तो पिण्याच्या पाण्याचा असेल, दळणवळणाचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे धुळ्यामध्ये नवीन इंडस्ट्री आणण्याचा प्रश्न असेल, धुळे लोकसभा मतदारसंघ, धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव शहर आणि बागलाण असा 6 विधानसभा मतदारसंघाचा आहे। शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत। जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याला हमीभाव मिळणे, त्याचप्रमाणे कांदा निर्यात बंदी जी झालेली ती उठवणे आणि जे काही विविध पिकं आहेत, मग ते डाळिंब असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, त्यांना हमीभाव मिळवून देणं हे माझं प्रथम कर्तव्य राहील। आणि जे काही युवक आहेत तर बेरोजगारी खूप वाढलेली आहे, तर युवकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जो काही महाविकास आघाडीचा, इंडिया आघाडीचा जो अजेंडा आहे तो देखील मी त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन। मालेगावमध्ये जे काही बुनकर आहेत तर त्या ठिकाणी देखील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन। परंतु आपल्यासमोर आता एक मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे। कसं आपण या आव्हानाकडे बघता, कसं आपल्याला या आव्हानाचा सामना करावा लागेल? नाही, आव्हानाचा सामना करण्याच्या संदर्भामध्ये मला प्रशासकीय अनुभव आहे। मी नाशिकमध्ये 3 वर्ष महापौर होते, 15 वर्ष नगरसेविका होते, आमदार, त्याचप्रमाणे राज्यमंत्री होते, मी धुळ्याची पालकमंत्री होते, त्याच्यामुळे मला धुळ्यातले प्रश्न माहिती आहे आणि प्रश्नांचा पाठपुरावा कसा करावा ते देखील मला माहिती आहे। जर मला माझ्या मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद दिला, निवडून दिलं, तर निश्चितपणे मी हे आव्हान स्वीकारेल आणि धुळ्याचा विकास करेल। नक्कीच ताई, आपण नगरसेविका होत्या, उपमहापौर, महापौर होत्या, मंत्री झाल्या, यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे, धुळे लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली, पक्षाने आपल्यावरती विश्वास टाकला, काय सांगा? पक्षाने माझ्यावरती हा विश्वास टाकलेला आहे। मी जे काही पक्षकार्य केलेलं आहे, पक्षाच्या प्रति माझी जी निष्ठा आहे त्याचं मला हे त्या ठिकाणी फळ मिळालेलं आहे आणि त्यांची ही जी काही निष्ठा आहे, त्यांनी माझ्यावरती जी काही जबाबदारी टाकलेली आहे ती मी निश्चित प्रामाणिकपणे पूर्ण करेन। अचानकपणे जर काही आव्हानं आले तर? अचानकपणे कुठलंही जरी आव्हान आलं तरी ते मी निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन। आपलं पण अचानकपणे नाव आलं, काय आपली प्रतिक्रिया, म्हणजे काय वाटलं, तुमच्या भावना काय? नाही, अचानकपणे नाव माझं आलेलं आहे, माझ्यावरती पक्षश्रेष्ठींनी ही जबाबदारी टाकलेली आहे, पक्षाची स्ट्रॅटेजी आहे आणि माझा जन्म धुळ्यातला आहे, माझं म्हणजे प्राथमिक शिक्षण धुळ्यात झालेलं आहे आणि कसमात याची मी कन्या आणि सून आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे मला संपूर्ण मतदारसंघाची पूर्ण माहिती आहे आणि सर्व प्रश्न मी प्रामाणिकपणे सोडवेन। नक्कीच आपण बघितलं, आपल्यासोबत होत्या डॉक्टर शोभा बच्छाव, त्यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।